हॅलो एव्हरीवन, आजची रेसिपी आहे फोडणीच्या वरणातील फळं। त्यासाठी सर्वप्रथम आपण एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून छान कुकरमध्ये शिजवून घेऊ। आता इथे एक बाउल गव्हाचं पीठ आपल्याला छान मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे। छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजायचे आहे। आता हे पीठ आपल्याला थंड झाल्यावर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि हाफ टेबलस्पून तिखट, हाफ टेबलस्पून हळद, हाफ टेबलस्पून ओवा थोडा क्रश करून घालायचा आहे। इथे 2 टेबलस्पून तेल टाकून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता इथे थोडे थोडे पाणी घालून आपण छान घट्टसर गोळा भिजवून घेऊया। बघा मी इथे छान गोळा भिजवून घेतलेला आहे। आता थोडे तेल लावून गोळा छान सॉफ्ट करून 5 मिनिटे ठेवून देऊया। आता इथे माझी डाळ शिजलेली आहे। इथे हळद आणि पाणी टाकून छान डाळ आपल्याला वरण बनवून घ्यायचं आहे। आता इथे कढईमध्ये तेल टाकून तेल गरम झाल्यावर आपल्याला हाफ टेबलस्पून मोहरी, हाफ टेबलस्पून जिरे घालायचे आहे। आता इथे थोडे मेथीदाणे घालून एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। थोडा कढीपत्ता टाकून एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। आता इथे हाफ टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालून घेऊया। सर्व एकत्र करून हाफ टेबलस्पून तिखट घालून घेऊया। आता आपण आपलं वरण छान इथे घालून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आता थोडा गरम मसाला घालून घेऊया। आता हे सर्व एकत्र करून वरणाला छान उकळी येऊ द्यायची आहे। आता आपण जी कणिक भिजवली होती त्याचे लहान साईजचे गोळे तयार करून त्याचे फळं बनवून घ्यायचे आहे। बघा अशा प्रकारे मी सगळे फळं तयार करून घेतलेले आहेत। आता हे फळं आपल्याला वरणाला उकळी आल्यावर त्यामध्ये एक एक करून सर्व फळे घालून घ्यायची आहे। आता इथे 5 मिनिटे झाकून ठेवून छान आपण फळं शिजवून घेऊया। आता इथे